नमस्कार, मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आपण ज्वारीच्या पिठापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो. भाकरी, फुलके, थालीपीठ, धपाटे तसेच अनेक पदार्थ बनवतो. तर आज आपण ज्वारीच्या पिठापासून ज्वारीच्या पिठापासून उकड शेंगोळे कसे तयार करतात ते पाहणार आहोत. हे शेंगोळे आपण बाजरीच्या पिठापासून नाचणीचे पीठ तसेच कुळथापासूनही बनवू शकता. अशी ही हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे. आपल्याला बरेच वेळा संध्याकाळचं जेवण बनवण्याचा कंटाळा येतो. तर आता हिवाळ्यात थंडी खूप भरपूर प्रमाणात असते. थंडीत मस्त असे गरमागरम ज्वारीच्या पिठापासून उकड शेंगोळे कसे तयार करतात ते आज आपण पाहणार आहोत. ज्वारीच्या पिठाचे उकड शेंगोळे बनवण्यासाठी मी 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी बेसन, पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्ये घालण्यासाठी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे, अर्धा चमचा ओवा आणि 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. हे सर्व यामध्ये घालते. त्यानंतर अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हिंग. आता हे सर्व मिक्स करून हे पीठ मळून घेते. ज्वारीच्या पिठाचे उकड शेंगोळे करण्यासाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे, घटसर पीठ मळून घेतलेलं आहे. आता वाटणासाठी मी मिरची, खोबरं आणि लसूण घेते. वाटण करण्यासाठी मी लसणाच्या पाकळ्या थोडेसे घेतलेले आहेत, खोबरं आणि मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्यामध्येच थोडीशी जिरे आणि थोडेसे धने पावडर घालून हे सर्व मी मिक्सरमधून वाटून घेते. पिठाचे शेंगोळे करण्यासाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे आणि लसूण, खोबरं, मिरची, जिरे आणि धने पावडर टाकून आपण हे सर्व वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण शेंगोळे बनवण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवूया. शेंगोळे बनवण्यासाठी मी गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल घालते. तेल गरम झालेलं आहे. त्यामध्ये मोहरी घालते. मोहरी तडतडा लागले त्यानंतर जिरे घालते. त्यानंतर आपण मिरची, खोबरं आणि लसूण, जिरे यांचं वाटण केलं आहे ते घालते. आता हे सर्व तेलामध्ये परतून घेऊया. चांगलं परतून झालेलं आहे. आता यामध्ये हळद घालते. पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा हिंग, सर्व घालून मिक्स करून घेऊया व्यवस्थित. यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे. यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. अजून 1 ग्लास पाणी घालते. हे पाणी चांगलं उकळल्यावर आपण शेंगोळे करून त्यामध्ये घालायचे आहेत. शेंगोळे करण्यासाठी मी एवढा छोटासा पिठाचा गोळा घेतलेला आहे. हे असं लांब वळून घ्यायचं आहे. असं लांब वळून पाहिजे तर आपण असं गोलाकार करून असं दाबून घ्यायचं आहे, नाहीतर असे लांब वळकटी करूनही आपण घालू शकता. असे सर्व मी करून घेते. तर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते. शिजताना नंतर घालायची आहे थोडी. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता असे लांब हे शेंगोळे मी करून घेतलेले आहेत. हे असे छोटे छोटे असे मोडून ह्यामध्ये घालायचे आहेत. असे सर्व पिठाचे मी शेंगोळे करून घेते. शेंगोळे आपण घातलेले आहेत. आता हे 10 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे.
त्यानंतर मी एका बाउलमध्ये काढून घेते. शेंगोळे तयार झालेले आहेत. मस्त असे शेंगोळे तयार झालेले आहेत, ते मी एका बाउलमध्ये काढून घेते. ज्वारीच्या पिठापासून आपण उकड शेंगोळे तयार केलेले आहेत. मस्त अशी रेसिपी तयार झालेली आहे, ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. नवनवीन आणि छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी मी सुवर्ण किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.